ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. आलास अभि? आज डिनरला जाऊया कुठेतरी. अरे खूप दिवसात कुठे गेलो नाही आहोत. नको, आज नको, मूड नाहीये. तुझा मूड नाहीये? आश्चर्यच आहे. एरवी तुला जायचं असतं ना. चल ना, आज मला जावंसं वाटतंय. चल ना अभि. असं काय करतो रे? ऐश, काय चाललंय? घरात हे असं वातावरण असताना कोणाला डिनरला जावं असं वाटेल? माझी तर जेवायची इच्छा होत नाही हल्ली. काय चाललंय आपल्या घरामध्ये ऐश? या घरात असं वातावरण कधीच नव्हतं. किती दिवस चालणार आहे हे असं? आणि अविनी काय चालवलंय आता हे? काय चालवलंय अविनी? हे बघ, मला मान्य आहे. मला मान्य आहे की ममांची आणि सौरभदाची चूक झाली आहे, खूप मोठी चूक झाली आहे. बट आय डोंट अंडरस्टँड, अवी अशी का वागते? त्या दोघांना असा त्रास देऊन काय मिळणार आहे तिला? अभि, हे तू बोलतोयस? अरे, आणि अविला झालेल्या त्रासाचं काय? तिला तर जन्मभर हा त्रास सोसायचा आहे. ऐश, मला पटतंय ग, पण सौरभदा आणि ममाला ती मुलांनाही भेटू देत नाही. अभि, तू सुद्धा त्यांचीच भाषा बोलायला लागलायस. त्यांच्या वागण्याबद्दल खेद तर अजिबात नाहीये ना तुला? बर, तू त्यांचीच बाजू मांडतोयस. ऐश, ती आई आहे माझी, आणि तो कसाही असला ना तरी भाऊ आहे ग. आणि अभि? तिच्याबद्दलही मला तितकंच वाटतंय ऐश. पण अविचं आणि तुझं रक्ताचं नातं नाहीये ना? ऐश, मला फक्त इतकंच म्हणायचंय की अविनी जर का पुन्हा इथे यायचं, या घरात राहायचं ठरवलं असेल तर तिने पूर्वीसारखं व्यवस्थित राहावं. असं स्वतःला आणि दुसऱ्यांना मानसिक त्रास कशाला द्यायचा? का असंच काही ठरवून आली आहे ती? हा, अभि, तिचं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा त्यांनी वेगळंच काहीतरी ठरवलं होतं रे. खूप स्वप्न बघितली होती, पण तिने जे ठरवलं ना त्यातलं काही एक झालं नाही. आणि आता तेच घडेल जे ती ठरवेल. म्हणजे अभि, आय डोंट ब्लेम यू. तू खूप चांगला आहेस रे, म्हणून तर तुझ्या माणसांना त्रास झालेला तुला बघवत नाहीये.
ते चुकताय तुला माहितीये, पण तरी सुद्धा तू त्यांची बाजू मांडतोयस. हे बघ, जसं तुला बघवत नाहीये ना की तुझ्या माणसांना त्रास होतोय, तसं अविला त्रास झालेला सुद्धा मला बघवत नाहीये, म्हणून मी तिचीच बाजू घेणार आहे. आणि तू काय करायचंस ते तुला ठरवायचंय. अभि, बट लेट मी टेल यू समथिंग. एकदा केलेली चूक तू पुन्हा करू नकोस. साधना, साधना नको ना म्हणून, आई म्हण ना. मी तेजसची खरी आई. बघा, तुम्ही मला माझा मुलगा परत द्या. काय ग, कसला विचार करतेस? या बाईचा अगं, सानेबाईंनी सांगितलंय ना आता, ती त्याची खरी आई असली तरी आता काही करू शकत नाही. मग कशाला चिंता करतेस? मला भीती वाटते रे त्या बाईची. सानेबाईंनी समजावलंय तिला. हे बघ, ती आता काही त्रास देणार नाही. मी बघते. हॅलो, मी बोलतेय, साधना. आता काय हवंय तुला? तेजस. हे बघ, तो आता माझा मुलगा आहे. कोणत्याही परिस्थितीत मी त्याला तुझ्याकडे देणार नाही, समजलं? तुला काय कळणार आईचं काळीच? आई असतीच तर कळलं असतं ना. ठीक आहे, मी त्याला नाही जन्म दिला, तुझ्यासारखं टाकून तर दिलं नाही. मला सांगते आईचं काळीच. मी दत्तक घेतलाय त्याला, माया केली आहे त्याच्यावर. नेमक्या कुठल्या मायाचा मोह पडलाय तुला? म्हणजे त्याच्यावरच्या मायेचा की त्याच्या मॉडेलिंग मधून मिळणाऱ्या पैशाचा? शट अप, डोंट टॉक रबिश. तू त्याचा उपयोग करून घेतेस आणि स्वतःला आई म्हणवतेस तू. हे बघ, कायद्यानुसार मीच त्याची आई आहे, कळलं? ते कळेलच कोर्टात. म्हणजे मी तेजसच्या कस्टडीसाठी कोर्टातही जाईन. जा, मी नाही घाबरत तुझ्या धमक्यांना. अनिता, अनिता, काय झालं? तेजसची कस्टडी मिळवण्यासाठी ती कोर्टात जायची धमकी देते. हे बघ. हॅलो हॅलो, कट केला. मी म्हंटल होतं ना तुला. अनिता, हे बघ, ती बाई आता काही करू शकणार नाहीये. फक्त आपण थोडी काळजी घ्यायला हवी. ए अनिता, तो बिट्टू मला चिडवतोय. तेजू, हे बघ, कुठेही जायचं नाहीस. नाही ना जाणार तू त्या बाईकडे? पण ती माझी आई आहे ना. निधी, मला खरंच कळत नाही मी कशासाठी तुझ्याकडे माफी मागू. सगळं चुकलं होतं माझं. जाऊन दे ना अनिश, उसकी कोई जरूरत नहीं. मी ऍब्सोल्युटली चुकलो निधी. खरं तर माझं सुद्धा चुकलं अनिश. मी खूप बालिश सारखी वागत होते, हो ना? तशी तू लहानच आहेस म्हणा. हॅलो, मी काय आता लहान आहे? आई होणार आहे मी. नाही काय, मला खरंच वाटत नाहीये अनिश. निधी, हाऊ डू यू फील? आर यू प्रिपेअर्ड फॉर दिस मदरहुड? कॉर्स, म्हणजे मी ममाकडे होते ना, तेव्हा डिवोर्स पेपर साइन केल्यावर सुद्धा अबॉर्ट करायची माझी हिंमत होत नव्हती. निधी,
त्या काळामध्ये खरं तर तुला खूप जपण्याची, सांभाळण्याची गरज होती. आणि त्याच काळामध्ये मी तुला एवढं छळलं. आय रिअली फील सॉरी फॉर यू. जाऊन दे ना अनिश, जे झालं ते झालं. नाउ लेट्स थिंक अबाउट फ्युचर. या बट लेट मी से इट. मला खरंच समजत नव्हतं मी असं का वागतोय. खरंच. अनिश, प्यार इंसान को हर तरह से बदल देता है. मला तरी कुठे वाटलं होतं की मी इतकी सिरियस होईन. But I really love you, अनिश. कभी कभी दूर जाने के बाद ही इसी बात का एहसास होता है कि हम एक दूसरे के कितनी करीब हैं. कुछ गलत कहा मैंने? You've really matured असं मला वाटतं. तूच एकटेपणा. कोणी येणारं नाही, जाणारं नाही. तीच जागा, तेच सगळं. ना मित्र ना मैत्रीण. हॅलो. हॅलो, मी शेखर बोलतोय. हां बोला. तुमचा आवाज ठीक वाटत नाहीये. तब्येत बरी नाहीये का? नाही तसं काही नाही, जस्ट. नाही, मी फक्त आठवण करायला फोन केला होता. उद्या शनिवार आहे आणि तुम्ही म्हणाला होतात की मयूला कारखाना दाखवायला घेऊन जाल म्हणून. हो म्हणाले होते मी, पण काही प्रॉब्लेम आहे? ॲक्च्युली काय ना, मीच उद्या फॅक्टरीत जाणार नाही आहे. काका असतील, ते दाखवतील ना तुम्हाला. नाही, पण मयूला तुम्हालाही भेटायचं होतं. ठीक आहे, पुन्हा कधीतरी. सॉरी डिस्टर्ब केल्याबद्दल. इट्स ओके. गुड नाईट. हा माणूस सारखा काय फोन करतो? घरी काय येतो, सहजच आला म्हणतो. हा विचार नको. हॅलो. हॅलो वहिनी, मी मैथिली बोलतेय. हां मैथिली बोल. मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोल. नाही फोनवर नको. मग ये इथे. पण तिथे कोणी बघितलं तर? कोणी पाहिलं तर? काय होईल कोणी पाहिलं तर? ये तू उद्या सकाळी इकडे ये. ओके. ती बाई त्याची आई आहे हे कळल्यावर धक्काच बसला मला. आत्ताच तिचं हे प्रेम उफाळून आलं. इतके दिवस काय झालं होतं?
अगं तिने मुलाला डोळ्यासमोरच ठेवलं होतं ना, फक्त बदनामी टळावी म्हणून तिने असं केलं असेल. अगं पण आता तिने मुलाला स्वीकारलं तर लोक काही फुलं उधळणार आहेत का तिच्यावर? शेवटी अनवरसच होता ना तो. अनिता, त्या बाईची भीतीच वाटायला लागली आहे मला. ती नक्की तेजसला माझ्यापासून दूर ओढायचा प्रयत्न करणार. अगं तू रितसर दत्तक घेतलंयस ना त्याला, ती काहीही करू शकणार नाही. अगं पण ती आई आहे त्याची. ती कोर्टात जाऊन हक्क मागितला म्हणजे मग. अगं तसं काही होणार नाही. आणि हे बघ, असं जर का काही झालंच ना तर आपण एखाद्या वकिलाचा सल्ला घेऊया. हे आत्ताच असं व्हायची गरज होती का ग? आता तो घरामध्ये रुळत होता, ती आई कुठून टपकली मध्येच? ती खरंच तेजसला घेऊन जाणार नाही ना ग? तू नको ग काळजी करूस, तसं काही होणार नाही. तू मात्र जपून राहा. तेजसला एकट्याला सोडू नकोस. त्याला घरातच खेळायला सांग. पण काहीही झालं ना तरी मी तेजसला तिच्या हवाली करणार नाही. अवंतिका, आम्हाला तुमच्याशी काही बोलायचंय. हे काय चालवले तुम्ही? हे कशा वागताय तुम्ही? कशा राहताय? अंगा खांद्यावर काही नाही, साधं मंगळसूत्र सुद्धा नाही. अशानं बाहेरची लोक बोलायला लागतील. घरातल्या गोष्टी बाहेर जाण्याची काही गरज नाही अवंतिका. आणि एक लक्षात ठेवा, हे कोल्हापूर आहे, पुणे मुंबई नाहीये. प्रत्येक घराच्या काही मर्यादा असतात आणि त्या पाळायलाच लागतात. तुमच्या मनात येईल तसं वागायला तुम्ही स्वतंत्र नाही आहात. जहागीरदार घराण्याच्या सुनबाई आहात तुम्ही. वहिनी, ये बस. तुमच्याशी काही बोलायचं होतं. बोल. सौरभने मला कोल्हापूर सोडायला सांगितलंय. म्हणाला मी तुझी कुठेतरी दुसरीकडे सोय करतो, सांगली किंवा इतर कुठे. काय? तू काय म्हणालीस? मी त्याला नाही म्हणून सांगितलं. मग तू योग्यच केलंस. आता काय प्रॉब्लेम आहे? माझ्या मनाची खूप द्विधा अवस्था होते. तुम्हाला खूप त्रास दिलाय मी, ह्या जाणीवेने खूप अपराध्यासारखं वाटतं. असं वाटतं खरंच कुठेतरी दूर निघून जाऊ, कुणालाही न सांगता. तुमच्या संसारातनं. संसार? संसार कुठे होता तो? अगं ती तर साधी भातुकली सुद्धा नव्हती. नाटक होतं ते, शुद्ध नाटक. तुला काय वाटतं मैथिली, तू जर आमच्या दोघांच्या मधून निघून गेलीस तर मी परत सौरभकडे जाईन, त्याची बायको म्हणून राहीन? शक्यच नाही. खरं तर मनात आणलं तर मीच तुमच्या दोघांच्या मधून निघून जाऊ शकते. पण असं का करायचं? का त्याला माफ करायचं आपण? तुम्हाला खूप विचित्र वाटेल, पण माझा हा कणखरपणा फक्त वरवरच आहे. तो समोर आला, त्याने मला फोन केला की मी आगतिक होऊन जाते. मी त्याच्यावर खूप प्रेम केलंय बहिणी. प्रेम? प्रेम म्हणजे काय ग मैथिली?
आणि तू त्याच्यावर प्रेम केलंस, पण त्याने तुझ्यावर प्रेम केलं, किंवा कदाचित केलंही असेल त्याने तुझ्यावर प्रेम, पण जेव्हा प्रेमाची खरी कसोटी लागली तेव्हा त्यांनी काय केलं? अगं कसा वागलाय तो तुझ्याशी, किती स्वार्थीपणाने, किती क्षुद्र वृत्तीने. मला वाटतं जेव्हा कधी तुझं मन कच खाईल तेव्हा तू हे प्रसंग आठव, तो तुझ्याशी कसं वागलाय ते आठव. तू अगतिक होऊ नकोस, तुला कणखर व्हायला पाहिजे. तू अशी अगतिक झालीस ना तर तो तुला आयुष्यभर फरफटवेल. मैथिली, कणखर बन, बी ब्रेव.